क्रांतीच्या स्फूर्ती नायिका सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, जो कौम अपना इतिहास भूलती है, इतिहास उस कौम को सबक सिखाता है. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नसतात आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नसतात. इथल्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. जोपर्यंत इथल्या गुलामाला गुलामीची जाणीव होणार नाही तोपर्यंत तो बंड करून पेटून उठणार नाही. घटनेच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये स्वाभिमान जागृत करणारे घटनाकार परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथली न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. छत्रपती शिवाजीराजांचे पोवाडे रशियामध्ये जाऊन सर्वात अगोदर ज्यांनी डफावर म्हटले ते खरे शिवशाहीर विश्ववंद्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आणि या विदर्भाच्या भूमीमध्ये 1931 साली केंद्रीय कृषी मंत्री असताना भारतातील सर्व मंदिराची प्रॉपर्टी जप्त करून इथल्या विद्यार्थ्यांच्या, गोरगरिबांच्या, खेड्या पाड्यातल्या, वस्ती वाड्यातल्या 18 पगड बहुजन समाजाच्या पोरांच्या शिक्षणावरती खर्च करा, हे पहिलं हिंदू संस्थान कोडविल संसदमध्ये मांडणारे शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख, दिवसा हाती झाडू घेऊन रात्री समाजाच्या मस्तकातली घाण साफ करणारे आणि वराडी मायबोलीमध्ये संवाद साधणारे. बापा कसं आहे रे आपलं शरीर? डोकस आहे, डोक्यात बुचुबुचू ऊ आहे, नाक आहे, नाकात शेंबूळ आहे, पोट आहे, पोटात घाण आहे, डोळे आहे, डोळ्यात चिपळ आहे. देवकारी काम आहे का रे तुमच्या अंगात यायले? देव कधीच अंगात येत नसते. अंगात देव वाढणारे बदमाशच असते. सोप्या भाषेमध्ये समाज प्रबोधन करणारे खरे संत वैराग्य मूर्ती गाडगे बाबा आणि 1962 साली मुर्रार झालेल्या सैन्यामध्ये खंजिरी भजनाच्या माध्यमातून क्रांतीचा रणशिंग फुंकणारे जगाच्या पाठीवरील शेवटचे संत वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज. या सर्व बहुजनवादी महामानवांना, महापुरुषांना, युग प्रवर्तकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या या विचार मंचावरून उपस्थित मान्यवरांच्या या सगळ्या मांदियाळीमध्ये आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करूया. विचार मंचावर स्थानापन्न असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नरेश पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भामसेपचे वरिष्ठ कार्यकर्ते डॉक्टर प्रकाशजी हस्ताळकर साहेब, माननीय प्रकाशजी राठोड साहेब, प्रकाश तुरे सर आणि आमच्या सोबत संभाजी ब्रिगेडचे असणारे आमचे अमोलदादा वाकुडकर, ज्यांनी या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन केलं, आयोजन केलं, त्या सर्व विद्यार्थी संघटनेच्या सर्व सदस्यांचं, विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं, समोर अनेक मोठी मोठी मंडळी बसलेली आहेत, समाजातली अत्यंत विद्वान आणि जागृत मंडळी समोर बसलेली आहे, त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नियोजित 25 मिनिटांमधले 5 मिनिटं संपलेले आहेत आणि 20 मिनिटांमध्ये मला माझी भूमिका मांडायची आहे. याला कारण असं आहे, मगा बोलताना सरांनी खूप सुंदर सांगितलं. मगा आता जे प्रास्ताविकातून सर बोलले, प्रकाश राठोड सर, अनेक संघटना आहेत चळवळीमध्ये काम करणाऱ्या. भारतामध्ये ज्या बहुजन समाजासाठी चळवळीमध्ये काम करतात 60,000 संघटना आहेत भारतामध्ये. 60,000 शेतकरी संघटना विदर्भामध्ये 16 आहेत. विद्यार्थ्यांच्या संघटना अनेक आहेत. असे काही विद्यार्थी आम्ही पाहतो ज्या ज्या वेळी सेंट्रल जेलला आम्ही भेटी देतो, तिथं प्रबोधन करतो, त्याला विचारतो, ते आमचेच असतात. ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी. त्या प्रवीण तोगडियाचा पोरगा आम्हाला कधीच जेलात दिसत नाही. ते स्टडी करतात आणि आमचे पोरं कस्टडीत जातात. याला कारण असं आहे, संघटना कोणती आणि ज्या संघटनेमध्ये आपण काम करतोय ते आमच्या बुद्धिभेद करतायत का, याची सुद्धा जाण आमच्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे. मी म्हणत नाही वामनदादा कर्डक नावाचे भीम कवी म्हणतात, मी म्हणत नाही माझ्या जवळचं मी काही सांगणार नाही. मी अगोदर माझी जात सांगून देतो, लोक मी गेल्यानंतर मग त्याच्यावर संशोधन करतात. कालचे बोलणारे बौद्ध तर नव्हते. मी हिंदू धर्माचा आहे, पण या धर्मामध्ये जर काही घाण असली तर ती साफ करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून मी बोलतोय. या ठिकाणी मी ज्या वेळेस समाजात जातो, वावरतो, पाहतो, बोलतो आपण खूप की कधी होईल व्यवस्था परिवर्तन, पण कुठंतरी आपल्याला पुढे यावं लागत. वामनदादा कर्डक म्हणतात, संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले. पुन्हा म्हणावे आपुले, चेहरे 1000 झाले. तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत का रे? बाबा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे? हा प्रश्न वामनदादा कर्डकांनी केलेला आहे. याला कारण असं आहे, समाजामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं,
ज्या समाजामध्ये 10 IPS, 10 कलेक्टर, 10 डॉक्टर, 10 इंजिनियर प्रगतिशील होतील, की त्या हुद्द्यावर जातील, त्याच वेळेस त्या समाजाकडे कोणी वाईट नजरेनं पाहू शकणार नाही. हे बाबासाहेबांच्या जिवंतपणी बाबासाहेबांनी काढलेले उद्गार होते. 2013 मध्ये 10 नाही 1000 झाले. 100,000 IPS, IAS, इंजिनियर, कलेक्टर, डेप्युटी इंजिनियर, कमिशनर, नायब तहसीलदार, SDO सगळे. पण मी म्हणतो एखादा माणूस जर आमच्यातला जिल्हाधिकारी असेल आणि जर तो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा नसल तर तो कितीही मोठा पदाधिकारी असला तर तो समाजाच्या काय कामाचा. अहो या लोकांनी समाज मातीत घातलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी दुसरी खंत व्यक्त केली होती, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. याच्या मागचं चिंतन तुम्ही लक्षात घ्या. बाबासाहेबांनी कोणाकडून अपेक्षा केल्या होत्या समाज सुधारणा